समाधीचे सुख सांडावो वाळूनी हा देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवूनिया तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे मुखे गातो गीत वाजवितो टाळी नाचतो राऊळी प्रेम सुखे तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे तुका मने मज तुझ्या नामा पुढे तुका मने मज तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बापुढे सकळ हे तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे भोंग्याचा आवाज कमी करा आणि खाली मॉनिटरला आवाज द्या इथे मंडपात म्हणजे ते क्लिअर होईल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कधे जावे सारे त्यांच्या कृपादाने कधे जावे सारे बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजो चित्ताशे पुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहितपानि मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी शरण शरण एक नाथा पायी माथा ठेवेला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा पहिलं मेरूच्या शिखरी पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी एक योगी निराकारी मुद्रा लावून मुद्रा लावून खेचरी प्राणायामे बैसला तेने सांडियली माया तेने सांडियली प्राणायामे बैसला तेने सांडियली माया तेने सांडियली माया देखोन्या तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवून या
तेने माझ्या चित्ता झाले समाधान किंवा होय समाधान वाटते चरण न सोडावे. सकल संत कंठभूषण अनंत कृपासागर भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. विको थोडा कमी ठेवा. अनंत पुढ ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी अखंड समाधी धन विश्वमौली ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय शांती ब्रह्मनाथ महाराज आदी संतांच्या कृपाशीर्वादाने भगवान श्री दत्तात्रयांच्या दरबारात समापन्न झालेला हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव त्रितपपूर्ती सोहळ्याची वाटचाल करत असताना आज आपण 7व्या क्रमांकाच्या चिंतन सेवेत उपस्थित आहोत. श्रमिक सहयोग मंडळ व शिवप्रेमी मित्रमंडळ यांच्या विद्यमाने हा सप्ताह संपन्न झालेला आहे. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज आणि SP कॉलेजचे प्रिन्सिपॉल परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु श्री मामासाहेब दांडेकर या ध्वनी विभूतींच्या पादस्पर्शाने त्यांच्या आशीर्वादाने आपण हा भक्ती महोत्सवाची वाटचाल करत आहात. मुंबईला येण्याकरता अनेक रस्ते आहेत. भूमार्ग आहे, जलमार्ग आहे, हवाई मार्ग आहे. मुंबईला येत असताना कोणत्याही मार्गाने जसं येता येतं तसं देवाकडे जाण्याकरता अनेक मार्ग आहेत. श्रीमद भगवद्गीता सांगते ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये संख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ज्ञानोबराय सांगतात उपायाची नाही वाणीत. मी मार्ग सांगतो, विस्तार करत नाही. देवाकडे जाण्याचा पहिला मार्ग कर्म, दुसरं ज्ञान, तिसरं योग, चौथी उपासना आणि 5वी सगळ्यात सोपी भक्ती. विठाला आपण ज्या कुळात जन्माला आलो, ज्या वर्णात जन्माला आलो, ज्या आश्रमात जन्माला आलो, आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणाने करणं ही त्याची ईश्वर पूजा आहे. ज्ञानोबराय सांगतात कर्मेशो भजावा. क्षमा मागून एक वाक्य बोलतो बरं. एकीकडे चोऱ्या करायच्या आणि एकीकडे पंक्ती घालायच्या, त्या किती दिवस करायचं? करू नका ते. मामाच म्हणायचे प्रामाणिकपणाने मिळवलेला 1 रुपयाचा चारण धर्माकरता खर्च करा, ती सगळ्यात मोठी पुण्याई. विठाला महाराजांनी 350 वर्षापूर्वी हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला. कोणता? जोडोनी या धन उत्तमा व्यवहारे, जोडोनी या धन उत्तमा मामा स्वतः सांगायचे कणाकणाने धन मिळवावं लागतं आणि तिळातिळाने पुण्याचा संचय करून ठेवावा लागतो. गरजती मनुष्य एकदम मोठा होत नाही राजा. आता काही सांगता येत ना. कलियुगे सदस्य 10 तरी बंगला बांधेल. आताच नाही, पण नियम असा आहे तिळ कणाकणाने धन मिळवावं आणि तिळ तिळ पुण्य साचा पडे. हे बघा, पुण्य मिळवणं जोडणं फार सोपं आहे, पण ते सांभाळून ठेवणं सगळ्यात कठीण आहे. ओतूरला बालयोगी महाराज होऊन गेले, साक्षात्कारी पुरुष. त्या काळात 2-3 मित्रांबरोबर ते नर्मदा मैयाच्या परिक्रमे करता गेले.
त्यांच्या एका सहकार्याला नर्मदा मैयेने 100 दिवसामध्ये 3 वेळेला कन्या रूपामध्ये दर्शन दिलं. ते गावाकडे आले आणि गावाकडे आल्यानंतर पुन्हा नर्मदा मैयेने मला दर्शन द्यावं याच्याकरता ती विनंती करू लागले. पण आता स्वप्न संकेत सुद्धा नर्मदा मैयेने त्यांना दिला नाही. त्या व्यक्तीला वाईट वाटलं आणि बालयोगी महाराजांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवून एक शंका विचारली, महाराज तुमच्या सहवासामध्ये मी ज्या वेळेला नर्मदा मैयेची परिक्रमा करत होतो त्यावेळेला तिने मला 3 वेळेला कन्या रूपाने दर्शन दिलंय. आता त्याच नर्मदा मैयेला मी विनंती करतो वारंवार, पण ती मला स्वप्नात सुद्धा दर्शन देत नाही. माझ्याकडून कोणता अपराध घडला तो दोष मला सांगा. बालयोगी महाराजांच्या डोळ्याला असं पाणी आलं. काय म्हणावं तुम्हाला, जवळजवळ 35 ते 36 किलोमीटरची एवढी पायी परिक्रमा केली. कन्या रूपाने तुम्हाला नर्मदा मैयेने दर्शन दिलं खरं, पण त्या दर्शनाचा तुमच्या हृदयामध्ये अभिमान जागा झाला आणि त्याचाच परिणाम असा का तो अभिमानाचा स्फुंद आपल्या हृदयामध्ये साठवून कोणाही व्यक्तीला तुम्ही मला नर्मदेचा साक्षात्कार झाला, नर्मदेचा साक्षात्कार झाला हे सांगत बसलात. त्या पापाचा परिणाम ह्या आता पुन्हा नर्मदा कदापि दर्शन देणार नाही. त्यांचं असं आहे तर दिवसभरात पंक्तीवाल्याचं माझी पंगत माझी पंगत माझी पंगत, छाती दुखाची वेळ आली पार. ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट ओवी देतात, नाना कुशवळ वापुले पांघुरवे पेरेले तैसे झाकीने पदले दान पुण्य. शेतकरी असेल तर तुम्हाला लगेच कळेल ज्ञानोबरायांचं उदाहरण. शेतकरी पाबारीने पुढे पेरतो, मागो रासनी करून बी झाकून टाकतो. पेरायचं तर झाकायचं कशा करता, पेरलेलं बी जर झाकलं नाही तर उन्हाच्या तीव्रतेने अंकुर जळून जाईल किंवा पाखरं येऊन बी खाऊन टाकील, तर शेतकऱ्याच्या पदरात काय पडणार आहे. तसं तुम्ही केलेली देवाची सेवा जर प्रसिद्धी करता डिजिटल लावून जर लोकांना सांगत बसला तर पुण्याचा नाश होईल. तुमच्या पदरात काय पडणार आहे. विठाला एक प्रामाणिक सांगतो बरं, जे मला परंपरेने ऐकलं ते सांगतो मी. जितकी झाकून सेवा कराल त्याच्यामध्ये शक्तीचा प्रवाह जलद गतीने वाढतो. जेवढं प्रसिद्धी करता उघड कराल तेवढा शक्तीचा प्रवाह हळूहळू नाहीसा होतो. महाराजांचं प्रमाणच असे, दिली चाली वाचा क्षय मागल्या तपाचा. म्हणून काही गोष्टी हे बघा, ज्ञानोबरात दुसरा दृष्टांत देतात. झाडाचं रोपटे तुम्ही इथे कुंपण केले. कुंपण कशा करता केलं. एखादं लहान मूल त्याला मोडून टाकेल, एखादी शेळी त्याचा शेंडा कुरतडून टाकेल, काहीतरी होईल म्हणून त्याला कुंपण करावं लागतं. आता तेच झाड जर वटवृक्ष झाला ना, तुम्ही हत्ती जरी बांधला तरी त्याचं काही बिघडणार नाही. तसं जोपर्यंत आपली सामान्य जीवदशा आहे तोपर्यंत केलेलं पुण्य सांगत बसू नका. तुम्ही सिद्ध झाल्यानंतर जगाला सांगा, काही बिघडत नाही. विठाला पुण्याच्या नाश व्हायचे आणि कारण आणखीन सांगतो. सद्गुरू धुंडा महाराजांच्या मी चातुर्मासात काय ऐकले ते कारण सांगतो. भगवान दत्तात्रयांची किती सुंदर मूर्ती, पाहिले वेदलावे. दर्शनाकरता एखादा भाविक गेला, जात असताना सुंदर गुलाबाचं फुल घेऊन गेला. ते फुल प्रभूच्या चरणावर समर्पण केलं, नमस्कार केला, तो निघून गेला. पाठीमागून एखादा दुसरा मनुष्य आला आणि चरणावर तर सुंदर गुलाबाचं फुल पाहिलं, त्याला मोह आवरला नाही. देवाच्या चरणावर तर फुल उचलून नुसतं नाकाला लावलं तर आयुष्यभर निर्माण झालेली पुण्यशक्ती तिथेच नाहीशी होईल. महाराजांचं प्रमाणच असे, देवाचे निर्माल्य कोणाशिवे हाती संकल्पते होती विकल्पते. तुम्ही थोडं सुद्धा भान ठेवत नाही. तुम्ही देवाला फुलं वाहता, तुळशी वाहता, बिल्बपत्र वाहता आणि दुसऱ्या दिवशी ती निर्माल्य उचलून उकरड्यात टाकता. केवढा मोठा दोष आहे. विठाला अरे पुष्पदंत नावाच्या शिवभक्ताने शिवलिंगावर एक बिल्बपत्र फक्त ओलांडून दिलं, फक्त ओलांडून टाकलं तर समग्र शक्तीचा नाश झाला. ही पुष्पदंताची परिस्थिती झाली. आपण तर रोज देवाला वाहिलेलं निर्माल्य उकुरड्यात टाकून देतो. आपल्या पुण्याचं काय होत असेल. तिसरं कारण सांगतो, तुम्ही ग्रस्ती आहात. ग्रस्ती माणसाला प्राण खाण्याचा अधिकार नाही. पाहुणा म्हणून पंक्तीला कुठे जेवायला गेलात ना, जेवण झाल्यानंतर हात धुतला की खिशातले 5-10 रुपयाचे नोट काढा आणि घर मालकाच्या लहान मुलाच्या हातावर टेकवा. लहान मूल नाही, त्याचं देवघरी विचारा, देवघरामध्ये काहीतरी दक्षिणा ठेवा. पण एखाद्याचं अन्न खाऊन हात धुवून जर निघून जाल तर पुण्याचा नाश होईल.
आणखीन एक जाता सांगतो. जे नियम आणि गाथा ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय करतायत, जे एकादशी धरतायत, आळंदी पंढरीची वारी करतायत, ज्यांनी ब्रह्मगिरी आणि नर्मदा मैयाची परिक्रमा केलेली, अशा साधकांनी चुकून सत्यनारायणाचा प्रसाद खायचा नाही, चुकून खायचा नाही. त्या जोग महाराजांच्या चरित्रात आलंय. जोग महाराज म्हणतात कमी कमी वारकऱ्यांनी तरी सत्यनारायणाचा प्रसाद खाऊ नये. पण आता हे जोग महाराजांना काय माहिती, वारकरी फुकटचा चहा सोडत नाही तर प्रसाद कसा सोडणार? विठाला विठाला खाऊ नका. नर्मदा मैयाची एवढी मोठी परिक्रमा कराल, कोणी सत्यनारायणाला बोलवलं, जाल प्रसाद हातावर घ्याला आणि खाल तर पुण्याचा नाश होईल का? ते काम्य कर्म आहे. नित्य नैमित्य काम्य आणि प्रायचित्त कर्माचे 4 प्रकार आहेत. सत्यनारायण हे काम्य कर्म आहे, प्रसाद खाऊ नका. आणखीन एक जाता जाता आठवलं म्हणून सांगतो, शक्यतो उमराच्या झाडाखाली बसत जाऊ नका राजा, त्याला नरसिंहाचा आशीर्वाद आहे. हे बघा, ज्याला गुरुचरित्राचं पारण करायचं त्याने एक माळ नरहरी 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 जपा आणि मगच त्या झाडाखाली बसा. पण ऊन आहे, सावलीला बसायला दुसरं झाड नाही. उमराच्या झाडाची सुंदर सावली पडलेली आहे, म्हणून सावलीला बसायला जर उमराच्या झाडाचा आश्रय कराल तर पुण्याचा नाश होईल. आता एक शेवटचं सांगतो, पण त्या अगोदर ऐका. सांगणं माझं काम आहे, मला सांगण्याकरता बोलवलं म्हणून महापुरुषांचं जे ऐकलं मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्याचं परिपालन करा अथवा नका, ती तुमची जबाबदारी आहे. काय सांगतो, वचनाची परिपूर्तता होत नसेल तर वचन देऊ नका. संकल्प पूर्ण होण्याजोगा नसेल तर करू नका. घडी घडी संसारातला कोणाला आशीर्वाद देऊ नका. आणि कोणी मेलं म्हणून हातात माईक मिळाला, संधी मिळाली म्हणून श्रद्धांजलीची भाषणं ठोकू नका. पुण्य तर जाईल, पण पुढचा जन्म डुकराचा घेऊन आयुष्यभर त्या तोंडाने विष्ठा खावी लागेल, याची सावधानता बाळगा आणि मग हे करा. विठाला नाही तर सत्याची मीटिंग बसली का अशी पैलवानासारखी आम्ही ह्याव करू, आम्ही त्याव करू, आम्ही लय का सांगतात काय काय करू. आणि सप्ताह जवळ आला का हातपाय गळून जातात. आता नाही होत म्हणतात आमच्या ज्याने संकल्प केलाय तो. महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या अक्षरात ऐका, एखाद्या वेळेला देवाचं विधान सत्य होईल. ज्ञानोबर आहे काय सांगतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, या फळाचे महाद्वीप पातलो प्रभो. ज्ञानेश्वर महाराजांची वाणी कालही सत्य होती, आजही सत्य आणि भविष्यात तीच वाणी अटळ आणि सत्य. विठाला एखादा संकल्प केला ना, मनात आणा, प्रयत्न करा, भगवान पूर्ण करील. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण. सर्व पुराकारी मनोरथा, सर्व पुराकारी मनोरथा, येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा नारायण, सर्व पूर्ण मनोरथ, शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ. ना तर देवाची प्राप्ती फार सोपी आहे महाराज. न लगती सायास जावे वनांतरा. अरे सावता महाराजांनी शेती करता करता भगवान परमात्मा मिळवलाय.
वैराग रागरसी गोरोबा काका महाराजांनी गाडगे मडकी घडवता घडवता मिळवला. संत सेना महाराजांनी स्वकर्म करताना मिळवला. आपल्याला काय अडचण आहे? फक्त पुण्य मिळाल्यानंतर, कारण पुण्याने देव भेटतो. म्हणून एखाद्या वेळेला पुण्य नाही करता आलं तरी चालेल, पण केलेलं पुण्य सांभाळून ठेवा, हे महत्वाचं आहे. कारण त्या पुण्या जसं भरलेली घागर आहे आणि ती जर सारखी पाझरू लागली तर एक दिवस घागर रिकामी होते. तसं पुण्य पाझरू लागलं, किती जरी केलं आणि ते जर पाझरू लागलं तर एवढे मोठे अट्टहास करून देखील फायदा होत नाही. म्हणून पहिलं कर्म आहे. आता नका रे बाई नो नका, आता नका रे बाई नो नका, आता नका रे बाई नो नका, आता नका रे बाई नो नका. आहे गाठी ते लुटवू लोका रे, आहे गाठी ते लुटवू लोका रे. आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. सगळं कीर्तन विसरा पण महाराजांचं प्रमाण विसरू नका. आता रे नका रे बाहेर नो नका, आहे गाठीशी ती लुटवू लोका. पुण्याची बांधलेली गाठ प्रसिद्ध करता जर लोकांना सांगत बसला तर सगळ्यात मोठा धोका आहे तो. विठाला ठाला दुसरं एक प्रसंग आठवला मला. भारत देशावर इंग्रजांचं अतिक्रमण झालं आणि या देशामध्ये स्वदेशी संग्राम नावाची चळवळ जन्माला आली. ज्या चळवळीमध्ये लोकमान्य टिळकांना भाग घेण्याची इच्छा होती. कोणत्याही चांगल्या कामाकरता आईचा, वडिलांचा, देवाचा किंवा साधूचा आशीर्वाद असावाच महाराज. नुसतं प्रयत्नाने काम यशस्वी होत नाही, कोणाचा तरी आशीर्वाद लागतो. लोक म्हणतात माझ्यामुळे झालं. मूर्ख आहे तो, तुझ्या प्रयत्नाने नाही. कारण जीवनामध्ये सगळ्या गोष्टी प्रयत्नाने नाही, प्रयत्नाच्या पाठीमागे आशीर्वादाच्या शक्तीने होत असतात. विठाला नुसते अहो लोक किती प्रयत्न करतात, पण आशीर्वाद जर नसेल तर आयुष्याने आयुष्य जातात, पण कोणती गोष्ट सहज प्राप्त होत नाही. आणि थोडा प्रयत्न केल्यानंतर काही लोक इतकी तत्काल मोठे होतात. त्याच्या पाठीमागे कोणाचा ना कोणाचा आशीर्वाद आहे. टिळक बग्गीत बसून आळंदीला आले. जोग महाराज, भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मला सहभाग घ्यायचा आहे, तुमच्या आशीर्वादाकरता आलो, आशीर्वाद द्या. एक अभंग लिहून दिला जोग महाराजांनी. पुण्य उभेरा हो आता संतांची आकाराने, लागा विलायतेच्या वाटे तुम्हा भेटे स्वातंत्र्य. तेवढ्यावर भागलं नाही. जोग महाराज म्हणाले आपण शेगावला जाऊ, गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊ आणि पुढचं पुढे ठरवू. ट्रेनमध्ये बसले, सकाळी शेगावला आले. वडाच्या झाडाखाली गजानन महाराज चिलीम लावून बसलेले होते. महाराज जोग महाराजांना पहिल्याने गजानन महाराजांनी हातातली चिलमच फेकून दिले आणि जोग महाराजांच्या चरणाला साष्टांग दंडवत घातला. महाराज तुम्ही कशाला इथे आलात? गजाननाला बोलवलं असतं तर मी आळंदीला आलो असतो, इथे येण्याचं काय कारण आहे? जोग महाराजांनी सांगितलं काम आमचं आहे, सांगा काय सेवा असेल ती सेवा करतो. माझा मित्र आहे हा टिळक, याला स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये सहभाग घ्यायचा, तुमच्या आशीर्वादाची इच्छा आहे, तेवढा आशीर्वाद द्या. त्यांच्याजवळ भाकरीची टोपली होती, त्याच्यात चतकूर भाकर होती. त्याचे दोन भाग केले बघा, अर्धे चतकूर, एक चतकूर अन्नपूर्णा मातेचं प्रतीक म्हणून टोपलीमध्ये ठेवला आणि राहिलेला एक चतकूर भाग भगवान दत्तात्रयांच्या चरणाला लावून सांगितलं, टिळक माझा आशीर्वाद म्हणून ही भाकरी ठेवा. ज्ञानोबा आणि जोग महाराजांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवा. मी तुम्हाला आशीर्वाद देऊन सांगतो, स्वातंत्र्य आपल्याच बाजूने लागणार आहे. 15 ऑगस्ट 1947 साली अनेक महापुरुषांची क्रांती आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद फळाला आला, स्वातंत्र्य मिळालं. पण मला पुढे सांगायचं आहे, एकदा सहज फिरता फिरता गजानन महाराज आळंदीला आले. हे टिळकांना कळालं. टिळक असे होते, ते जोग महाराजांचे जरी मित्र असतील तरी तार्किक बुद्धीचे होते. ते कीर्तनात ऐकायचे, रेडा बोलवला, भिंत चालवले, मेलेले सच्चिदानंद उठवले, त्यांचा विश्वासही होता. पण त्यांना योगाचं सामर्थ्य असं स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं. जोग महाराजांना अनेक वेळेला विनंती केली, पण जोग महाराज काय चमत्कार करायला तयार नसायचे. हे बघा, वारकरी संप्रदायातले संत कधी चमत्काराच्या पाठीमागे लागत नाही.
क्षमा मागून बोलू, स्वतःला वारकरी म्हणून घेत असेल आणि गंड्यान नारळण लिंबन बावल्यान लोकाला देतात तर समजायचं हा वारकरी नाही, वारकरीच्या वेशातला एखादी भेसळ व्यक्ती आपल्यात मिसळलेली आहे. अरे नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचवणे. 350 वर्षापूर्वी ज्या जगद्गुरु तुकोबरांनी अंधश्रद्धेला मूठ माती देऊन टाकली, त्या वारकरी संप्रदायातले मंडळी गंडा नारळण लोंब कसे देतील महाराज. म्हणून जोग महाराज ते काम करत नव्हते. पण टिळकांना मात्र चमत्कार पाहण्याची खूप इच्छा होती. त्यांनी जोग महाराजांना सांगितलंच नाही आणि गजानन महाराजांना सांगितलं, महाराज ज्ञानोबरायानंतरचे तुम्ही योगी आहात, मला एक योगाचं सामर्थ्य माझ्या डोळ्याने पाहायचं ते दाखवा, म्हणजे माझा योगावर विश्वास बसेल. गजानन महाराज हसायला लागले. पाहायचं मग चला माझ्या बरोबर. इंद्रायणीच्या तटावर आणलं, इंद्रायणीच्या आणि वाहत्या इंद्रायणीच्या पाण्यावर गजानन महाराजांनी आपल्या खांद्यावरचं उपरणं टाकलं आणि वाहत्या इंद्रायणीच्या पाण्यावर उपरणं टाकून त्याच्यावर बसून लोकमान्य टिळकांना श्रीमद भगवद्गीतेचा 12वा अध्यायाचा पाठ पूर्ण करून दाखवला. हे योगाचं सामर्थ्य आहे राजाओ. पण एखाद्याला, सगळ्याला नाही. महाराज सांगतात, योग याग विधी याग विधी वायाची उपाधी वायाचे उपाधी वायाचे वायाचे उपाधी. आंबाजोगाईजवळ एक सनगाव नावाचं गाव आहे. जोग महाराज शिक्षण संस्थेचा एक विद्यार्थी, अत्यंत प्रचंड बुद्धिवान, 4 वर्षांनी पहिल्या क्रमांकातने आलेला. काय दुर्बुद्धी आठवली कोणास ठाऊक. आमच्या संस्थेचे शिक्षक झाले साधक हृदय संजीवनी श्री गुरु विठ्ठल महाराज घुले. तो घुले बाबांना म्हणाला, बाबा माझं ज्ञानेश्वरीत मन लागत नाही, गाथा वाथा वाटत नाही, कीर्तन प्रवचन मी करणारच नाही. मग घुले बाबांनी सांगितलं, तुझी इच्छा काय. योगाने लवकर देव मिळतो, मला योग साधना करायची. त्यावेळेला घुले बाबा म्हणाले, वेड्या, अरे ज्ञानेश्वर महाराजांसारख्या योगी राजाने आपल्याला सांगितलं योग करू नका, तो काळ आणि वेळ या कलियुगामध्ये नाही. अवघ्या वाटा झाल्या अक्षयन कलीन घडे साधन. कशाला करता, ऐकलं नाही महाराज. जसं सोनेरी हरण पाहिल्यानंतर भगवती सीतामातेला राम वारंवार सांगत होता, सीते ते सोनेरी हरण नाही बघ, अगं हे जग मी निर्माण केलंय. जगाच्या इतिहासामध्ये सोनेरी हरण जन्माला आलं नाही, पुढे येणार नाही. तो मायावी राक्षस माझा ऐक. तिने ऐकलं नाही. ऐकेल ती बायको कसली, आता हे आम्ही सांगायचं का तुम्हाला. तिचा जन्मसिद्ध हक्क आहे, ऐकायचंच नाही. मालकाच्या विरोधातच वागायचं. ती शपथच घेतलेली राहते तिने, ती ऐकतच नाही. शेतीने ऐकलं नाही. परिणाम सोन्याचं हरण नसताना त्याच्या मागे प्रभू रामचंद्राला पाठवलं. काय झालं, रावणाच्या लंकेमध्ये जाऊन बसावं लागलं सीतामातेला. तसं गुले बाबा सांगत होते त्याला, हे करू नको माझा ऐक. ऐकलं नाही. घरी गेला, मनाने प्राणायाम करू लागला. आईला एकुलता एक मुलगा, 3ऱ्या दिवशी पोट फुगलं आणि पोट फुगल्यानंतर तो मुलगा जाग्यावरच गतप्राण झाला. म्हणून योगाची साधना सध्या काळात आपल्या उपयोगाची नाही. चला ब्रह्मज्ञान. आळंदीला जयराम बाबा होऊन गेले. जयराम बाबा अत्यंत कडक. ते म्हणायचे, बुवा टाळूला घाम येईपर्यंत तिकड खातून हरिपाठ पाठ होत नाही. म्हणतो कसा होईल पाठ, होत नाही. अरे लग्नाचं अन्न खाऊन शाळेचा अभ्यास पाठ होत नाही, तर ढाब्याचं अन्न खाऊन हरिपाठ कसा पाठवायचा. विठाला म्हणून या संप्रदायात जी लोक कमी येतात आणि इकडे तिकडे जातात ना, कारण ते सांगतात काही खा काही प्या कसंही राहा. वारकरी संप्रदायात ते चालत नाही महाराज. संप्रदायात आल्यानंतर पहिले अन्न शुद्धी लागती. ज्ञानोबरांची ओवी बघा, आदमाची अन्न खादल्या करी वमना. अरे एखाद्या आधम माणसाचं अन्न जर पोटात गेलं ना, तर तोंडामध्ये बोटं घालून ते अन्न बाहेर टाका, नाही तर तेवढंच अन्नाने जीवन पतित होऊन जातं. राजा वेश्येचं अन्न खायचं नाही, भिकाऱ्याचं अन्न खायचं नाही, विधवा स्त्रीचं अन्न खायचं नाही, राजाचं अन्न खायचं नाही. क्षमा मागून बोलतो, शास्त्र सांगतं
ज्याच्या गळ्यात माळ नाही, राजकीय क्षेत्रातला किती मोठी व्यक्ती जरी असली तर त्याचंही अन्न खायचं नाही. विठाला आता जे खाण्याकरता जन्माला आले त्याचा प्रश्न नाही, त्यांनी कोणतंही खाल्लं तरी चालेल. पण ज्याला साधना करायची, ज्यांनी गळ्यात तुळशीची माळ घातली ना, त्यांनी आहार सांभाळावा. देव आहार. सज्जना संगती धरावा उपवास, दुर्जनाचा गोडा घास खाऊ नये. काय म्हणता संत तुकोबाराय, दिवसभर एखाद्या साधूच्या संगतीत उपवासाची राहण्याची वेळ आली तर हा, पण दुर्जन माणसाचं पक्वान्न जरी समोर आलं तर ते खाऊ नका. आपल्या जीवनाला पतनाला कारणीभूत ते. विठाला छत्रपतींचा फोटो देतो. शिवप्रेमी मित्रमंडळ आहे ना, मग जरा शिवाजी बोचं बोललो पाहिजे ना. शिवाजी महाराजांचं एक सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज अगदी लहान होते, अगदी लहान. स्नान घातलं आईने, जिजामासाहेबांनी, आणि पाळण्यामध्ये टाकलं. पाळण्यामध्ये टाकलं, झोका दिला, तो शोभा झोपी गेला. आता 2-2.5 तास काय शोभा उठत नाही. जिजामातेच्या लक्षात आलं, कामानिमित्ताने त्या गड उतारा झाल्या. एक अर्धा-पाऊण तासातच शोभा रडू लागला. माझ्यापेक्षा माता भगिनींना हा अनुभव आहे का, झोपलेलं बाळ जर उठलं ना, त्याला भूक लागते, ते टाहू फोडून रडतं. त्याला किती समजावण्याचा प्रयत्न करा, त्याला स्तनपानच करावं लागतं, तसं ते ऐकत नाही. शिवबा रडू लागला, नवे नवे डोळे पांढरे करू लागला. जवळ एक नवीन बाळंतीण झालेली दाशी आपल्या बाळाला स्तनपान करत होती. डोळे पांढरे केलेले शोभाकडे तिने पाहिलं. हे बघा, मामा सांगायचे, गोदावरी सारखं तीर्थ नाही, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखा पर्वकाळ नाही, गायत्री सारखा जगात मंत्र नाही, आणि न मातु परदैवतम, आई सारखं जगात दुसरं दैवत नाही. विठाला ती आई कोणाची असो, आई आई न मातु परदैवतम. त्या शोभाला रडताना त्या दाशीने पहिलं आपलं बाळ बाजूला केलं. पाळण्यातला शोभा स्तनाला लावला आणि दूध पाजू लागले. 4-6 मिनिटामध्ये जिजामाता आल्या. दाशीच्या स्तनाला शोभा पाहिला आणि तळपाजाग मस्तकात गेले. महाराज, पण मोठी माणसं राग आवरतात, आपला राग प्रगट करत नाही. दाशीच्या स्तनातला शोभा घेतला, हिला नजरेआड केलं पाहिजे म्हणून काम सांगितलं आणि तिला गड उतारला करण्याकरता सांगितलं. दाशी गड उतार झाली. त्यांच्या लक्षात आलं, जिजामातीने शोभाच्या पायाला धरलं, गर गर फिरून तोंडातलं दूध बाहेर टाकलं. पण ते सगळं पडलं नाही ना. अगोदर 4-6 मिनिटापासून ते दूध पित होतं. शोभा मोठे झाले, मावळ्यांना बरोबर घेतलं, रायरेश्वराला करंगळी कापून अभिषेक केला आणि पहिला तोरणागड जिंकण्याचा संकल्प केला. भवानी तलवार आपल्या कमरेला खवली आणि शत्रूवर मात करण्याकरता निघाले. आयुष्यातलं पहिलं युद्ध आहे ते शोभांचं. ज्या वेळेला मुघलांचं सैन्य पाहिलं शोभाने, घाम आला अंगाला दरदरून आणि हातातली भवानी तलवारच गळून पडली. पण क्षत्रियाचा मुलगा होता तो. चाणाक्ष असल्यामुळे पडलेली तलवार उचलली, मोठ्या पराकष्टेने युद्ध केलं, मोगलांचा पराभव केला, तोरणा गड जिंकला, घोड्याला टाच मारली आणि गडावर आले. आपल्या आईला विचारलेला प्रश्न ऐका, मासाहेब, या शोभाच्या शरीराच्या रक्ताच्या थेमाना थेमामध्ये क्षत्रिय शाहू महाराजांचा अंश आहे. भवानी तलवारी बरोबर माझं बालपणात लग्न झालेलं आहे. मग असा मी क्षत्रियाचा मुलगा शोभा आयुष्यातलं पहिलं युद्ध करण्याकरता गेलो, घाबरलो, माझ्या अंगाला घाम फुटला आणि हातातली तलवार गळून पडली. हे का व्हावं याचं उत्तर फक्त तुम्हीच देऊ शका. जिजामातीने खाली मान घातली, सांगितलं, शोभा हा दाशीच्या दुधाचा परिणाम आहे. एका थेंबाचा जर एवढा परिणाम आहे, ज्याची हयात ढाब्यावर खाण्यात गेली, त्याचा काय परिणाम होत असेल. विठाला तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणता बघा, युक्त आहार विहार, युक्त आहार निद्रा बहुभाष युक्त विहार, युक्त विहार. इथं युक्त शब्दाचा अर्थ कमी नाही,
पोटाला लागतं तेवढं खा. मग युक्त म्हणजे काय? युक्त म्हणजे योग्य आहार खा राजा. आहार शुद्ध सत्व शुद्ध हे. ज्याचा आहार चांगला आहे त्याच्या हृदयातली एकाग्रता वाढते आणि तीच माणसं देवाच्या साधनेकरता पुढे प्रवृत्त होतात. म्हणून आहार महत्त्वाचा आहे. आहार महत्त्वाचा आहे. आणि आहार जर चांगला नसेल तर ब्रह्म, म्हणून तर आळंदीला मधुकरीचं कारणच ते. मधुकरीचे अन्न परम पवित्र, ते निष्पाप करी साधका. म्हणून ब्रह्मज्ञानाकरता आहाराची आवश्यकता आहे आणि सध्या काळात ते कठीण आहे. मग सोपं काय हो? सगळ्यात सोपं जर काय असेल तर एकच आहे, त्याचं नाव भक्ती आहे. भक्ती पंथ बहु सोप पुण्य नागवया पापा हे जाणे खेपा येण्याची अरे 2 वर्षाच्या मुलापासून तर 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कोणीही देवाचं नामचिंतन करू शकतो. कोणीही. सकळाशी त्या अधिकार, सगळ्यांना अधिकार आहे तो चिंतनाचा आहे. म्हणून लोक का करत नाही त्याचं कारण सांगतो. देवाच्या नामचिंतनाकरता 3 गोष्टीचा प्रतिबंध आहे. कोणत्या 3? पहिला अज्ञान, दुसरा आळस, तिसरी अश्रद्धा. 50-55% लोक अशी, त्यांना असं वाटत त्यांना आपण कशा करता जन्माला आलो याचं भानच नाही. का आपल्याला काय मिळवायचं आहे? आपल्या जीवनाचा हेतू काय? कशा करता मनुष्य जन्म मिळाला? हे 55% लोक सांगू शकत नाही. माझं खोटं वाटलं ना? तुमच्या घरी जर म्हातारी आजी असेल ना, म्हातारी आजी, तिला प्रश्न विचारा, आजी आता 90 वर्षाचं वय झालं, जागा कधी रिकामी करायची? ती सहज उत्तर देते, बाबा आता नातीचं लग्न झालं का मरायला मोकळीस का, त्याच्याकरता ती जन्माला आली होती. भानच नाही. मामासाहेब दांडेकर दृष्टांत सांगायचे. भुसावळसारखं रेल्वे जंक्शन स्टेशन आहे, भुसावळ, जिथून गाडी महाराष्ट्रात कुठे जाते आणि कुठे येते. अशा भुसावळला 2 शंकर सोसायटीचे सभासद, कळालं ना, म्हणजे गांजा ओढणारे, अति गांजा ओढला आणि प्रवासा करता आले. बहुतेक व्यसनी माणसं गप्प बसत नाही, त्यांचं तोंड सारखं चालू लागतं. ते शेजारी बसले, प्रवास चालू झाला. चालत्या प्रवासामध्ये पहिल्या गांजा ओढणाऱ्याने दुसऱ्या गांजा ओढणाऱ्याला प्रश्न विचारला, बाबाजी आपको कहाँ जाना है? हमें बम्बई जाना है. मग थोड्या वेळात दुसऱ्याने पहिल्याला विचारलं, आपको कहाँ जाना है? हमें नागपूर जाना है. आता मुंबई नागपूर विरुद्ध टोकं आहेत. गाडी मुंबईला चालली होती. जवळ एक सावध मनुष्य होता. त्याने विचार केला, चालण्यात मिळ नाही, बोलण्यात मिळ नाही, डोळे लाल आहेत, जरा गांजा जास्त झालेला दिसतोय. ज्याला नागपूरला जायचं त्याला सावध तर करावं. त्या सावध माणसाने सांगितलं, बाबाजी गाडी तो बम्बई जाने वाली, नागपूर नहीं जाने वाली. तो मला, अच्छा हमें क्या, बम्बई क्या और नागपूर क्या, कहीं भी जाकर भिकाई मागना है. त्याला नाही, त्या टोळीच्या आपणच मुकादम आहे. कोण असं छातीला हात लावून सांगेल का माझा जन्म इथे कशा करताय? अरे हे कळण्याकरता मोबाईल आणि कादंबऱ्या वाचून कळत नाही, त्याच्याकरता गाथा आणि ज्ञानेश्वरीची सेवा करावी लागते. विठाला ही 36 वर्षाची तपपूर्ती त्याच्याच करताय. आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. नक्की आपल्या जीवनात साध्य काय? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, आईशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल कर्म, काही खंड येईल कर्म. करीला नारायण, आयुष्य
समाधान चित्त माझे, चित्त माझे, चित्त माझे. कशा करता जन्माला आलो जरा गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचा. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती, आपुले कोणीच नवती निश्चय चित्ते दृढ झाला. म्हणून परमार्थातला सगळ्यात मोठा शत्रू अज्ञान आहे. दुसरा आळस. अहो 90% लोक अशी ते आम्हाला म्हणतात महाराज परमार्थ म्हातारा झाल्यावर करायचा आहे. जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत घ्या मजा मारून, घ्या मजा मारून. म्हातारा झालो का भजन करू. आता बूड हालायला लागलो पुन्हा कसलं भजन कसलं काय व्हायचं महाराज. अरे वजन उचलत नाही, रात्री खाल्लेला ऐकू येत नाही. आता सप्ताह दोघं पंक्तीला बसवावं लागतं, उठवता येत नाही ना. ते हे रिकामी काही कामाचे नाही. जे परमार्थच करत नाही त्याला कायला फुकट पंक्ती खाऊ घालायचे, काहीच कामाचे नाही. पण आपल्याकडे नियम असा आहे बसवल्यानंतर उठवता येत नाही. मी जर असतो तर खाऊच दिलं नसतं. अरे जे माणसं परमार्थ करत नाही त्यांना कायला फुकट खाऊ घालायचंय. विठाला इथं सप्ताह करता ज्याला काकड्याला जमत नाही, ज्यांनी भजनाला यावं, हरिपाठाला यावं, पारायणाला यावं, कीर्तनाला काही नाही येता आलं ना तर एका वेळेला निवांत अशा वेळेत या कमी कमी हा मंडप तरी झाडा. कुठली ना कुठली सेवा करा महाराज. सेवा केल्याशिवाय देवाचा प्रसाद ग्रहण करण्याचा अधिकारच नाही आपल्याला. म्हणून आळस करू नका. परमार्थातला आळस सगळ्यात वाईट आहे महाराज. मज नाही हात पाय डोळा पडली झापड, मज नाही हात पाय डोळा पडली हा कर्ण हे बदिर झाले वाचा बोले बोबड, हा नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वानापरी गती झाले अवघी करते आड आड, तुम्ही सांग माया मामा एवढा उपकार केला देवाचा तवारी तुम्ही संत माया बाबा एवढा उपकार केला देवाचा तवारी या अक्षराकडे थोडं बारीक बघा. मज नाही हातपाय डोळा पडली झापड, कर्ण हे बदिर झाले वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळानी शेंबूड, श्वाना परिगती झाली अवघी करती हाडहाड. मी एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या. मरणासन्न झालेला एखादा घरी म्हातारा आहे किंवा म्हातारी मरणासन्न आहे, त्याला असं चमच्यानी पाणी पाजतात, अशी परिस्थिती त्याची झाली. मग घरचे जे नातेवाईक आहेत ना ते आपल्या नातेवाईकांना निरोप पाठवता या अण्णाला भेटायला या. आता आता अण्णा नुसते पाण्यावर आहेत म्हणून लोक अण्णाला भेटायला येतात. टोळकं टोळकं येतं भेटायला. बरं आल्यावर गप्प बसत ना ते अण्णाच्या जवळ जातं. अण्णा ओळखलं का. अण्णा असा टिळ्या टिळ्या पाहतो. त्याला यमच दिसतो कारण किती कुठानेच तेवढे केलेले त्याला असे वर दिसतात. म्हणतात बो असं असं वर पाहतो. मग त्याचीच बायको म्हणते वंश 2 दिवस झाले ते मलाच ओळखत नाही तर तुम्हाला काय ओळखणार आहे. आता मी काय विचारतो ते उत्तर द्या. ज्या संसाराकरता माणसं दिवस नाही वर्ष नाही आयुष्य खर्च करतात, आयुष्य खर्च करून सुद्धा मरायच्या वेळेला आपली पत्नी आपला मुलगा आपले नातेवाईक कोणी आठवतच नाही, काही कळत नाही. स्मृती भंशात विनशक्ती बुद्धीचा नाश होतो. अरे ज्या संसारामध्ये माणसं आयुष्य खर्च करतात मराच्या वेळेला जो तो संसार स्मरणात राहत नाही, कोणी आठवत नाही, अशा वेळेला देवाचं नाव कधी तोंडाला यायचं राजा. एक सांगू अहो त्याचं दर्शन सोडा. देवाचं नाव मरायच्या वेळेला आपल्या तोंडाला येण्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो, जन्मभर. त्याशिवाय नाही तोंडाला येत, ते आठवतच नाही. हे 2 मृदंग वादक आहेत, किती गोड वाजवतात. 6 महिने दोघांना म्हणायचं थाप टाकायचे नाही असं वाजवून दाखवा, वाजवता येत नाही. ही गायक मंडळी आहे. आमच्याकडे पायमोडे महाराज होऊन गेले, ती म्हणायची गाता गळा व हाता माळा. रोज गायन करावं लागतं, रोज कुठे ना कुठे म्हणावं लागतं. जर रोज म्हणाले नाही, प्रॅक्टिस केली नाही तर चाल गाता येईल, त्याच्यातला गोडवा नाहीसा होऊन जातो. चला हे UPSC MPSC अभ्यास करतात ना मुलं, एक वाक्य सांगतो. टपरीवर बसून गुटखा खाऊन येणाऱ्या जाण्याच्या टिंगल्या करणं वेगळं आणि आईबापाच्या परिस्थितीची जाणीव ठेवून प्रामाणिकपणाने अभ्यास करणं वेगळं. दोघात अंतर आहे. विठाला अरे आमचं
समस्त तरुणांना आव्हान आहे, परमार्थ सोडा. कमीत कमी आपल्या आई बापांनी एवढे मरेपर्यंत आपल्याकरता कष्ट केले, ते डोळ्यापुढे ठेवून प्रामाणिकपणाने अभ्यास करणं तो त्याचा पहिला पुरुषार्थ आहे. त्याने अभ्यासच केला पाहिजे. आपलं लक्ष विचलित होतं त्याचं काम नाही, आपलं ध्येय डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे, तो त्याचा परमार्थ आहे. 25 वर्षापर्यंत अभ्यासच करणं हा विद्यार्थ्याचा परमार्थ आहे. विठाला बरं, ते UPSC MPSC मुलं इतके अभ्यास करतात, इतके त्यांना जेवायची भ्रांत राहत नाही महाराज. 12-12, 14-14, 18-18 घंटे कशा करता? एक पदवी परीक्षा पास करायची, परिस्थितीवर मात करायची. अरे एक पदवी परीक्षा पास करण्याकरता संसारातली जर एवढा अट्टहास करून अभ्यास करावा लागतो, तर मग देवाचं नाव मरायच्या वेळेला तोंडाला येण्याकरता किती अभ्यास करावा लागेल. शेवटीचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, गोड शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. 2 वाक्य सांगतो, इथं सांगितले तरी आजही सांगायला मला संकोच नाही. हे बघा, मरेपर्यंत जरी तुम्ही प्रपंच करत बसलात ना, मरेपर्यंत, तर संसारातले सगळे प्रयत्न कामाला येत नाहीत, पण परमार्थातला कोणताच प्रयत्न वायाला जात नाही. म्हणून परमार्थ करायचा आहे. येथे अवघे वाया गेले दिसते साया. माझा विषय नाही तरी सांगू का, डोळ्यापुढे आणून देतो. जे आईबाप आपल्या मुलाकरता आपल्या प्राणापेक्षा अधिक प्रयत्न करतात, आता लाईव नाही म्हणून बोलतो, सख्या भावाचा बांध कोरतात आणि कोर्टात त्याच्या विरोधात उभे राहतात. कोणाकरता? आपल्या मुलाकरता. आणि ती मुलं लग्न झालं का आपल्या म्हाताऱ्या आईबापाला सांगतात, आमच्याकरता तुम्ही काय केलं? आता सांगायचं का चोऱ्या सगळ्या तुझ्याकरता केल्या? ते सांगता येत नाही. आता कसं सांगायच्या चोऱ्या केलेल्या? ही संसारातली फळं आहेत. अहो, ती मुलगी आहे ज्याला आई 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये वागवते, राजा तळ हाताचा पाळणा करून सांभाळते, आणि तीच मुलगी कॉलेजला जात असताना कोणत्याही मुलाबरोबर खुशाल लाज नसताना पळून जाते. नुसती जात नाही, पोलीस स्टेशनला तक्रार देते. काय? माझ्या आईबापापासून मला भीती आणि धोका आहे. अरे, जन्म देणाऱ्या मुलीला आईबापापासून भीती धोका असतं तर 9 महिने पोटात कशाला वागवली असती? ही संसारातली फळं आहेत. विठाला परमार्थ तसा नाही. साया सकरिता वाया न वजे. परमार्थातल्या केलेला सायास. अहो, एक भाताचं शीत जरी तुम्ही वारकऱ्याला खाऊ घातलं ना, तरी जीवनाचं आत्यंतिक कल्याण होईल, असा परमार्थ आहे. विठाला थोडा बहुत लाग पाट, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्तिभाव धरा बळकट, करा भक्तिभाव बळकट, ध्यान द्या लावून या नीट, करणे असेल गोड सेवट का, जरी करणे असेल गोड सेवट का, पुढे करणे आहे गोड सेवक गा, पुढे करणे आहे गोड सेवक गा. राम राम आले राम राजा दशरथ शिकारीला निघाले. शिकार तर मिळाली नाही, पण तहानेने व्याकुळ झाले आणि पाणी करता बेशुद्ध पडले.
आकाश मार्गाने पक्षीराज जटायू चाललेले होते. त्या जटायूने पाहिलं अयोध्या नरेश दशरथ हे आणि पाण्याने व्याकुळ झालेले आहेत. पण जटायूने शरीवचं पाणी आपल्या चोचेमध्ये आणलं आणि तहानलेल्या दशरथांच्या तोंडामध्ये टाकलं. एवढंच पुण्याचं काम केलं. त्याचा फायदा ज्या वेळेला जटायू मरायची वेळ आली ना, रावणाने पंख छाटून टाकले. आपण रामायण ऐकताय, त्यांच्या कंठात प्राण आला. त्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्रांनी आपली स्वतःची मांडी त्या जटायूला दिली. रामाचा बाप राजा दशरथांना मरताना जी मांडी मिळाली नाही, ती मांडी जटायूला मिळाली. का? पाण्याची सेवा सुद्धा व्यर्थाने वायाला गेली नाही. परमार्थातलं काहीच वायाला जात नाही. आणि दुसरी गोष्ट, परमार्थाचं कोणालाही चिंतन करता येतं, कोणी करू शकतो. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. एक प्रसंग सांगतो, भजन करा विठाला. 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक संत झाले. सातारा जिल्ह्यात जयराम स्वामी झाले. नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात देवदैठणा गावी निंबाराज झाले. तसं बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात पुंडीभैरा गावात एका मुसलमान कुटुंबामध्ये एका महापुरुषाचा अवतार झाला, शेख महम्मद महाराज. शेख महम्मद बाप खाटकाचा धंदा करत होते. त्यांचं खाटिकच होते ते. त्यांच्यात पिराचा उरूस करतात म्हणतात. काय त्याच्याकरता शेख महम्मद महाराजांच्या वडिलांनी सांगितलं, महम्मद हा शेळीचा बकरा, ही सुरी घेऊन जा, याची कुर्बानी करून घेऊन ये, उद्या पाहुण्याला मेजवानी खायला द्यायची. शेख महम्मद महाराजांनी बकरा घेतला, सुरी घेतली, शेतात गेले, बकरा झाडाला बांधला आणि सुरी घासायला लागले. सुरी घासताना त्या बकऱ्याने पाहिलं, त्याचं अंग शहारून आलं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते ओरडलं. बकऱ्याचा ओरडण्याचा आवाज शेख महम्मद महाराजांच्या काळजाला लागला. महाराज एक सांगू, साधूचं अंतकरण आईपेक्षा मऊ आहे महाराज. आईपेक्षा. आई प्रेम करते पण आपल्याच मुलावर करते, दुसऱ्याच्या नाही. आपुल्याचा कळवळा अनेक बाळावर ये नाही, परंतु समग्र विश्वावर प्रेम करणारी एकमेव जाते ती महाराष्ट्रातल्या संतांची जाते. मृदो सभा नवनीत तैशे सज्जनाचे चित्त. मनामध्ये विचार केला, 10 वर्षाच्या मुलाने, मी सुरी घासायला लागल्यापासून हा बकरा ओरडतोय आणि रडतोय. कदाचित याला कापण्याची चाहूल लागली असावी. कापल्यानंतर काय होतं बघावं म्हणून घासलेली सुरी त्यांनी स्वतःच्या करंगोळीवर ठेवली. दाबल्याबरोबर करंगोळीचा तुकडाच पडला. महाराज रक्त सांडी विखोरी गेलं. आग जेवारी लागली. मनामध्ये विचार केला, एवढीशी करंगळी मी माझ्या हाताने कापून घेतली तर मला एवढ्या वेदना होतात, ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला किती वेदना होत असतील. हे मुसलमानाला कळलं, मग आपल्याला कधी कळणार आहे. विठाला ठाला. अरे एवढे महाराष्ट्रामध्ये अन्नाची सोबत असताना लोक रोज ढाब्यावर जेवतात. माणसं आहेत का राक्षसी वृत्तीचे? अरे परदेशात ज्वारी बाजरी पाहायला मिळत नाही, तांदूळ सुद्धा नाही, मैदा खावा लागतो. एक भारत देशात महाराष्ट्र असा कधी ती अन्नाच्या एवढ्या व्हरायटी, इतकी सुंदर पक्वाने मिळतात तरी लोक रात्रंदिवस मांसाहार करतात. यांना काय म्हणावं महाराज? तुकोबारांचा अभंग आहे, काय केले जलचरे हिवर त्याच्या घातावरी. अरे कोळ्याच्या बापाचं काय बिघडवलं त्या माशाने? तो जाळं टाकतो, मासे पकडतो, तोडतो, कापतो, खातो आणि विकतो. किती मोठं पाप करतो ते. तुकोबाराय सांगतं ते पाप करू नका हो. भूतदया गायी पशुचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझे. ते शेख महम्मद महाराजांच्या लक्षात आल्याबरोबर सुरी फेकून दिली, बकरा सोडून दिला. बाबा मी मुसलमान धर्मात जरी जन्माला आलो असेल तरी हिंसा करणार नाही, माझ्याकडून पाप होणार नाही. काय करावं? सुरी फेकून दिली, बकरा सोडून दिला. बापाने हाताला धरलं, बकरा कुठे सोडून दिला म्हणून रागवलेल्या बापाने मुलाच्या कंबरेत लाद घातली, घरातून काढून दिलं, दरवाजा लावून घेतला. आजपासून तोंड दाखवू नको, तुला जिकडं जायचं तिकडं जा. आईची शेवटची भेट घेतली. आई हे बघ, आजपासून तुला तुझा महम्मद भेटणार नाही, माझी चिंता करू नको. तू तुझं आयुष्य दुःखात घालून बसू नको, तू रडत बसू नको. शेख महम्मद महाराजांनी बीड जिल्हा सोडला आणि नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्याला आले. आजही
नगर पंढरपूर रस्त्यावरती जुनी इमारत मस्जिद आहे, तिथं शीख दर्गा आहे. तोच दर्गा आहे. तो दर्गा साक्ष देतो. शेख मोहम्मद महाराज रात्रीच्या दर्ग्यात बसले. हिंदू पंडितांना विनंती करू लागली, मला हिंदू धर्मात घ्या. कट्टर सनातनी कर्मठ लोकांचा काळ असल्यामुळे त्याला हिंदू धर्मात कोणी घेतलं नाही. कार्तिकी वारी जवळ आली. चांगा बोधले नावाचे साधू आपल्या दिंडीबरोबर पंढरपूरला निघाले आणि एक काकड्याचा अभंग फक्त मस्जिद समोर गायला. त्या उडाचा अभंग शेख मोहम्मद महाराजांनी ऐकला. कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. एका अभंगात परिवर्तन झालं महाराज. एका जसं रामेश्वर भट्टांना एकाचा अभंग लिहून दिला, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. एका अभंगात द्वेष करणारा रामेश्वर भट्ट पण तुकोबरेंचा शिष्य झाला. त्यानंतर शेख मोहम्मद महाराज झाले. का एका अभंगात आणि वारकरी होण्याची इच्छा झाली. एका अभंगात इथे गाथेची गाथे पारायण करून माळ घालायचं स्वप्न सुद्धा पडा ना आपल्याला. विठ्ठला अरे 36 वर्षाच्या तपपूर्तीमध्ये एखादे 9-10 जरी भाविक जरी माळकरी झाले तरी फळ मिळालं. पण एवढा संकल्प होण्याकरता पुण्य तेवढंच लागतं ना. तपपूर्ती करता येईल ओ, परिवर्तन कसं करता येईल. विठ्ठला परिवर्तन करण्याकरता गाथेची आणि ज्ञानेश्वरीच्या उभ्या हृदयाला लागल्या पाहिजे. हृदयाला आपलं हृदय म्हशीच्या कातड्यापेक्षा जाड आहे, त्याच्यावर संवेदना होत नाहीत, म्हणून परिवर्तन घडत नाही. विठ्ठला वाचनात मजा नाही, पारायणात मजा नाही, त्या अक्षरांनी परिवर्तन झालं पाहिजे. अहो ज्या अक्षरांनी दगडाला तारलंय, भव सिंधू शे बांधिला शे तुझेने अनाथा दिना. अहो ज्या अक्षराने रेड्यावर कृपा केली ती अक्षर माणसांवर का करणार नाही. फरक ती अक्षर हृदयापर्यंत पोचली पाहिजे, नुसती तोंडात असणं उपयोगाची नाही. विठ्ठला शेख मोहम्मद महाराजांच्या हृदयाला लागली. बाहेर आले पळत. महाराज तुमच्या एका अभंगाने माझ्या हृदयावर परिणाम झालाय. मला पांडुरंगाच्या दर्शनाला यायचंय. मला माळ घाला, तुमच्याबरोबर पंढरपूरला घेऊन चला. मी मुसलमान आहे, मला रावळात तसं कोणी येऊ देणार नाही. तुम्ही संत माय बाप माझ्यावर दया करा. चांगा बोधलेने आपल्या गळ्यातली माळ काढली, शेख मोहम्मद महाराजांच्या गळ्यात घातली. रामकृष्णारी मंत्र दिला, पण एक अड दिली. मोहम्मद लगेच पंढरपूरला यायचं नाही. पण का? महाराष्ट्रातल्या भाविकांना हे कळावं की पंढरीचा पांडुरंग दर्शन देण्याकरता मस्जिद मध्ये सुद्धा येतोय. हे महाराष्ट्राला कळावं, याच्याकरता घाई करू नका, आम्ही तुमचा निरोप पुढे पाठवतो. महाराज मुसलमान आणि पांडुरंगाची सेवा करतात. त्या काळात लोकांना आवडलं नाही, भिक्षा दिली नाही. भिक्षा आमच्याकडे 7 ते 9 लोकांनी यावं म्हणून संयोजक पंक्ती ठेवतात. पंक्ती श्रोते एवढे लबाड आहेत, ते 8:30 आणि 8:45 वाजता जेवायला येतात. विठ्ठला अरे जेवणाकरता सप्ते ठेवावे लागतात, किंवा सप्त्याला कीर्तनाला येण्याकरता जर जेवण ठेवावे लागत असेल, याच्यापेक्षा दुसरं महाराष्ट्रातलं दारिद्र्य कोणतं आहे. विठ्ठला जेवण व्यवस्था आहे महाराज, पण आपल्या आत्मउद्धाराकरता आत्मकल्याणाकरता चिंतनाशिवाय जगात पर्याय नाही, हे कळालं पाहिजे. थांबा, येऊ नका, घाई करू नका. साधूच्या वचनावर विश्वास ठेवला. रामकृष्ण हरी भजनावर विश्वास ठेवून त्याचं चिंतन केलं, ध्यान केलं, मनन केलं. एकादशीला जागर झाला. द्वादशीला चांगा बोधले महाराज पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. पांडुरंगा, मुसलमान समाजाचा तुझा एक भक्त मस्जिदमध्ये तुझं चिंतन करतोय, ध्यान करतोय, त्याला दर्शन दे. तुझा महिमा त्याला सांगितलाय मी, माझ्या शब्दाला बोल येऊ देऊ नकोस. इतिहास महिपती महाराजांनी लिहिलेला आहे. मी ओव्यासही तुम्हाला सांगू शकतो. तो फक्त वेळेच्या अडचणी म्हणून सगळ्या ओव्या विस्ताराने मी सांगितल्या नाही, त्याच्यातला मुद्दा तुमच्या पुढे पोहोचवतो. कार्तिक शुद्ध द्वादशीला रात्री भगवान श्रीगोंद्याच्या मस्जिदमध्ये आले आणि झोपलेल्या शेख मोहम्मद महाराजांना जाग केलं आणि आपल्या विटेवरचं सावळं रूप दाखवून कृतार्थ केलं, दर्शन दिलं. आजही जगाच्या इतिहासामध्ये श्रीगोंद्याची मस्जिद अशी आहे महाराज, का तिथं भगवान पांडुरंग परमात्म्याची स्वयंभू विटेवरची मूर्ती आहे. तिथं नमाज पडत नाही. सकाळी काकडा, संध्याकाळी हरिपाठ,
दर दिवस भजन आणि दर एकादशीला कीर्तन होतं. हा वारकरी संप्रदायाच्या भजनाचा महिमा आहे. विठाला म्हणून तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरबसेने भेटे पांडुरंग, ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, स्वल्प वाटे चला जाओ, वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ विठ्ठल, स्वल्प वाटे चला जाओ, वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ विठ्ठल. तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी, कतारुळी आनंदे, कतारुळी आनंदे, कतारुळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, कतारुळी आनंदे, कतारुळी आनंदे, कतारुळी स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. म्हणून आळस न करिया लाभाता, तुका विनवी कुणबियाचा, आळस नका करू सांगतो लहाना थोरा. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, याच वाटेने मी गेलो, ज्या वाटेने निवृत्तीनाथ गेले, ज्या वाटेने ज्ञानोबराय गेले, ज्या वाटेने नाथ महाराज गेले, त्याच वाटेने आम्ही गेलो. फायदा काय झाला? 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. कसा आहे तो विठ्ठल? अभंगाचं पहिलं चरण. देखोनिया तुझा, देखोनिया तुझा, देखोनिया तुझा रूपाचा आकार, देखोनिया तुझा रूपाचा आकार, देखोनिया तुझा, देखोनिया तुझा, देखोनिया तुझा रूपाचा आकार, देखोनिया तुझा रूपाचा आकार, देखोनिया तुझा, देखोनिया तुझा, देखोनिया तुझा रूपाचा आकार, देखोनिया तुझा रूपाचा आकार, देखोनिया तुझा, देखोनिया तुझा, देखोनिया तुझा रूपाचा आकार, देखोनिया तुझा रूपाचा आकार, तुझा काठी कर ठेवनिया, उभा काठी कर ठेवनिया, तेने माझ्या चित्ता, तेने माझ्या चित्ती, तेने माझ्या चित्ती झाले समाधान, तेने माझ्या चित्ता झाले समाधान, उभा काठी कर ठेवनिया, उभा काठी कर ठेवनिया, तेने माझ्या चित्ता, तेने माझ्या चित्ता, तेने माझ्या चित्ता झाले समाधान, तेने माझ्या चित्ता झाले समाधान, झाले समाधान. जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाच्या दर्शनाकरता प्रयत्न करत होते. कधी कृपा कर शेनेने मद दिनाच्या धावने,
त्या पांडुरंगाने भगवंताच्या नामचिंतनाच्या द्वारा दर्शन दिलं. तुकोबाराय सांगता कसा आहे विठ्ठल, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. कसा आहे तो, उभा कटीकर ठेवून. भगवान उभे आहेत आणि कमरेवर हात ठेवलेले आहेत. त्याचा विस्तार करत बसत नाही. प्रत्येक अवतारात देवाची उभी राहण्याची पद्धती वेगळी. आपण बघा, राम अवतारामध्ये ज्याचा डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे ते क्षत्रियाचं भूषण आहे. कृष्ण अवतारामध्ये त्रिभंगा देहुडा ठाण मांडवणे आमाय, तो असा देहुडा चरण करून उभा आहे. आणि पांडुरंग अवतारामध्ये समपाय करकटी उभा तटी व्यवहारेच्या. त्याचं कारण आहे, पुंडलिकाने सांगितलं देवा आतापर्यंत अनेक अवतारात खूप मारामाऱ्या केल्या, भक्ता राखे पायापासून दुर्जनाचे संवार. हे बघ असा अवतार धारण कर आता, का त्या अवतारात मारामारी करायची नाही. तो विठ्ठल अवतार आहे. हा पार मंदिरात गांजा जरी ओढला तरी बोलू नको, म्हणून तर लोकांची तेव्हापासून हिंमत झाली मंदिरात गांजा ओढण्याची. मूढ पापी ते त्याचं वाक्य, मूढ पापी जशी तशी उतरे कसं अजून तसं. गबाळाचं फक्त कल्याण कर विठाला ठाला. आचार्यांचा श्लोक आहे, प्रमाणम भवात बेरिदम्मा मकाना नितंब कराभ्याम धृत्यो न तस्मात् विधातुर्वा सत्ये धृतो ना विकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भवसागराचं पाणी मी माझ्या कमरेत सुद्धा लागू देत नाही. हे दाखवण्याकरता भगवान उभे राहिले, कळण्याकरता प्रसंग सांगतो, भावार्थ ओळखतो. भगवान प्रभू रामचंद्र, भगवती सीतामाता आणि लक्ष्मण हे तिघे वनवासाला निघाले. शरयू नदीच्या काठावर आले. शरयू नदी पार करून पलीकडे जायचंय. राम लक्ष्मणाला क्षत्रियांची मुलं असल्यामुळे पोहण्याची अगोदरची शिकवणूकच होती, कारण ती गुरुकुलात शिकलेली होते. पण जनकनंदिनी भगवती सीतामाता आता ही कधी पोहायला गेली नाही, त्याच्यावर कधी प्रसंग आला नाही. आता करायचं काय, आणि सीतेला घेऊन तर पलीकडे जायचंय. पलीकडे एक नावडी होता, त्याचं नाव होतं केवट. त्या केवटाला मोठ्याने हाक मारली, केवटा ए बाबा ये. केवट आला, काय काम आहे, मला लक्ष्मणाला सीतेला तुझ्या नावेत बसवायचं, पलीकडे घेऊन जायचं. मध्यस्थी होता निषादराज गुहक, त्या निषादाने हे सांगितलं. केवटाने सांगितलं अडचण काही नाही, पण मोबदला काय देणार. जसं अलीकडे फोन केला ना महाराजांनी, फोन का लगेच कीर्तन काय विचारतात, बिदागी किती देणार, ती कुठे काय नंतर बघू, ते महत्वाचं आहे ना पहिलं. कुठून आव तसं आठवली काय जाऊ द्या. विठाला विठाला येणार का. रामचंद्रन हे तुझी काय इच्छा आहे, माझी एकच इच्छा आहे. कोणती, तुमच्या पायाचं पूजन करायचं. का रे, ज्या पायाचा महिमा असा आहे, नाशिकला पंचवटीला गौतमांनी आपली पत्नी अहिलीला शाप दिला होता, तू शिळा होऊन पडशील म्हणून. अहिल्या शिळा झाली होती महाराज. विश्वामित्रांबरोबर आलेल्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या डाव्या पायाचा अंगठा नुसता शिळेला लावला, शिळा होती, मनुष्य झाली. ज्याच्या पायाच्या पादस्पर्शाने दगडाची अहिल्य होती, हा तुमच्या चरणाचा महिमा आहे, त्या चरणाचं मला पूजन करायचं, दुसरं काही नको. रामचंद्रांनी सांगितलं ठीक आहे. तो घरी गेला, आपली पत्नी मुलगा बरोबर घेतलं, लाकडी काठोट बरोबर आणली. काठोटीमध्ये रामाचे पाय ठेवले, शरयूच्या पाण्याने डोळ्याच्या अश्रूने ते पाय धुतले, त्याचं पूजन केलं. ते पाय पुसले, नावेमध्ये बसवलं आणि काठावर आणून सोडलं. मोठी ती मोठी माणसं असतात महाराज, ज्याला संकटात सुद्धा धर्म आठवतो आणि संकटात सुद्धा तो धर्माचं परिपालन करतो, त्याचं नाव देव आहे. देव संकटात सुद्धा धर्म बाजूला जाऊ देत नाही, त्याचंच नाव देव आहे. आपण नुसत्या व्यासपीठावर धर्म 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 बोलतो आणि आपल्या अंगावर आलं का आपण धर्माला पायाखाली तोडवतो. तो जीव आहे महाराज, जो स्वार्थाकरता धर्माचा फायदा घेतो, त्याचं नाव जीव आहे. आणि तो धर्माकरताच अवताराला येतो आणि जगतो, त्यांना संत आणि देव म्हणतात. विठाला म्हणून हुकुमशाहीतला राजा असून सुद्धा देवासारखी ज्याची आपण पूजा करतो ना, ते छत्रपती शिवाजी महाराज धर्माकरता जगले आणि धर्मच जगवला त्यांनी. ज्यांचं बलिदान मास ते छत्रपती संभाजीराजे. अरे आळंदीच्या भीमा भामा या त्रिवेणी संगमावर तुळापूरला स्वतःचा मेहुणा गद्दार होऊन मकरब खानाला मधली वाट दाखवली आणि शंभू सापडले गेले. शंभू राजाला सकळदंडाने बांधलं. जसं वाघाच्या तावडीमध्ये एखादी गाय सापडावी, व्याघ्रवाडा गाय सापडली, तशी यौवनांच्या ताब्यामध्ये चारही बाजूला महाराज अडकले गेले. ते बेसावध असताना, आता काय बिशाद होते महाराज, एवढ्या मोठ्या सिंहाला पकडायची कोणाची, पण बेसावध असतानाच पकडलं. पकडल्याबरोबर बहादूरगडावर आणलं
आणि औरंगजेबाने महत्वाचे 3 प्रश्न विचारले. शंभूराजे, आमचे कोणते कोणते फितूर आणि गद्दार तुम्हाला मिळाले त्यांची नावं सांगा. आमचा खजिना कुठे ठेवला ते स्थान सांगा. आणि तुम्ही धर्मांतर करा, तुमची मुक्तता करू. धर्मांतर शब्द ऐकल्याबरोबर छत्रपती शंभूराजांचे डोळे इंगळापेक्षा जास्त लाललेले. औरंगजेब, हा शंभू आपला प्राण धर्मा करता देईल पण धर्मांतर करणार नाही. मोठाले डोळे करून शंभूराजा औरंगजेबाकडे पाहू लागले. त्या नीच औरंगजेबाला शंभूराजांची स्वाभिमानी नजर सहन झाली नाही. बघा, निखाऱ्यामध्ये 2 लाल बुद्ध सळ्या तापवल्या आणि दोन्ही सळ्या शंभूराजांच्या डोळ्यात घातल्याबरोबर बोबळ जळून बाहेर पडली. महाराज आंधळे झाले. दुसऱ्या दिवशी तोच प्रश्न. शंभूराजे, खजिना तुम्हाला राहू द्या, आमच्या फितुरांचे नाव सांगानी धर्मांतर करा, तुमची मुक्तता करू. एवढंच नाही, माझी मुलगी दासी म्हणून तुम्हाला देईल पण धर्मांतर करा. शंभूराजाने सांगितलं, तुझी बायको जरी स्वभार्या गहाण ठेवली माझ्याकडे तरी धर्मांतर करणार नाही. त्यांनी जीभ कापून टाकली. तिसऱ्या दिवशी उकळतं पाणी टाकलं, कातडी सोडली. चौथ्या दिवशी बोटाची नखा त्या चिमट्याने उपसली आणि 5व्या दिवसापासून कुऱ्हाडीने एक अवयव तोडला. देवा, एक का? चैत्र शुद्ध प्रतिपदा हिंदूंचा नवीन वर्षारंभ देणे. 31 डिसेंबर नाही, 31 डिसेंबरला तारीख बदलते, तिथी बदलत नाही. म्हणून 31 डिसेंबरला कधी नवीन वर्ष साजरं करायचं नाही. आणि जो करतो ना, डोळे दाखवून समजायचं त्याच्या धमनीत हिंदूचं रक्त नाही, ही जात बेसळची असली पाहिजे. शालिवान शके राजाची अनिवार्य होत आणि धर्माची पुनर्स्थापना आणि नूतन वर्षारंभ आपल्याकडे साजरा करत असताना गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे या विचाराने गुढीपाडव्याच्या दिवशी आपण करतो. आणि म्हणूनच औरंगजेबाने तोच फायदा घेतला. गुढीपाडव्याच्या दिवशी कोणी गुड्या उभारू नये म्हणून फाल्गुन मध्ये अमावस्येच्या रात्री शंभूराजाची ती शीर, ती मान त्या औरंगजेबाने अशी कापून टाकली आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ती काठीवर उभारली. स्वतःचा प्राण दिला पण धर्म जागवला आणि वाचवला. त्याचं नाव शंभू आहे. विठाला ना तर स्वार्था करता पक्षा बदलणारी जात यात महाराष्ट्रात दुसरी नाही. विठाला त्याला डीएनएच तसे लागतात. व्यासपीठावर पोपटपंची गप्पा मारणं वेगळं आणि धर्माकरता देशाकरता जगणं वेगळं, हे 2 अंतर आहे. तसं श्रीरामांचे पाय धुतले, ते पूजन केलं आणि श्रीरामाने आपल्या बोटातली अंगठी काढली. केवटा, मी जरी दशरथांचा मुलगा राम असलो तरी आता वनवासी आहे. तुला पाहिजे तो मोबदला माझ्याकडे नाही. हे बघ, माझी प्राणप्रिय असणारी जनकनंदिनी सीता, तिथं स्मरण म्हणून माझ्याकडे अंगठी आहे, ही गहाण ठेव. ज्या दिवशी मी अयोध्येला जाईन ना, तू मागशील तो मोबदला देईल, पण आता ही अंगठी राहू दे. त्या केवटाने सांगितलं, श्रीराम, तुम्हाला गुरुकुलात शिकवलं नाही का काय? ज्या दोघांचा धंदा एक असतो ना, त्यांनी एकमेकाची मदत करायची असते, मोबदला घ्यायचा नसतो. पुन्हा सांगतो, ज्या दोघांचा धंदा एक असतो ना, त्यांनी एकमेकाची किंमत घ्यायची नसते, मदत करायची असते. उदाहरणार्थ, एकांना हव्याने दुसऱ्यांना हव्याची दाढी डोकी जर केली तर पैसे घेत नसतात असं म्हणतात. मला माहित नाही, तुम्ही विचारा मलाही सांगा, पण दोघांचा धंदा एक आहे. मग रामाने विचारलं, तुझा धंदा आणि माझा धंदा सारखा कसा काय? आणि मग केवटाने सांगितलं, श्रीराम, ही शरयू नदी पार करण्याकरता मी नावाडीहून तुम्हाला मदत केली आणि शरयूच्या पलतीराला आणून सोडलं, तुमच्याकडून मोबदला घेतला नाही. मी जसा शरयूचा नावाडी आहे ना, तसे तुम्ही जन्म आणि मरणरूपी संसार रूपी नदीचे नावाडी आहात आणि या संसार सागरातून पार करण्याची जबाबदारी तुमची आहे. भवसागर तरता कार्य करीत सा चिंता, पहिलं उभा दाता कटे कर ठेवणी. गीता सांगते, तेषामं समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामी नचरात पार्थ मय्यावी शतचेतसाम अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. येथे एक चिलीला तरले जे सर्व भावे मद बदले, आईली तथडी तरले मायाजाळ जो होय मदानन्य शरण, तयाचे निवारी जन्म मरण, या लागे शरणांगता शरण मीचे एको. ऐशी चंद्रभागा, ऐशी चंद्रभागा, ऐसी चंद्रभागा ऐसे भी माते, ऐसी चंद्रभागा
ऐशी चंद्रभागा ऐशी चंद्रभागा ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर ऐशी चंद्रभागा ऐशी चंद्रभागा ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर ऐसा विटेवरी दे ऐशी चंद्रभागा ऐशी चंद्रभागा ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा लोक बद्रीनाथला जातात ना, बद्रीनाथला पैसे घालून जातात, बरं जीव मुठीत घेऊन जातात का? दरड जर कोसळले ना येत गत्वानं निवर्तनते, पुन्हा नाही ये ने जाणे. पण तरी गेलं पाहिजे, जातात बद्रीनाथला. बरं जातात तर जातात ना. असं दुपारी गेलं ना तो पुजारी म्हणतो दर्शन बंद का, भगवान भोग लागा रे. मग देवाची जेवायची वेळ झाली, तुम्ही 5 वाजता जा. तो म्हणतो भगवान घुमणे जा रे. आम्ही जीव मुठीत घेऊन आलो, तुझा देव जेवतो काय आणि फिरायला काय जातो. बरं आहे का तुझ्या देवाचा ते? अहो पंढरपूरला या, वाट पाय उभा भेटीची आवडे. बरं तिथं जाऊन 100 फुटावरून त्याचं दर्शन घ्यायचं. त्याचं काय तर त्या पुजाऱ्याचं तोंड पाहावं लागत आपल्याला. ते तर दिसतही नाही पलीकडे कसं काय. तो बद्रीनाथ बघा अंधारात राहतो. वृंदावनला गेलं तर 10-10 मिनिटाला ते पडदे बाजूला करतात. एक सांगू, जगाच्या पाठीवर कुठे जा, पंढरीत असं क्षेत्र आहे महाराज का ज्याच्या चरणावर मस्तक टेकवल्यानंतर समाधान मिळतं राजावर. समाधान मागील परिहार पुढे नाहीशीन, झाली या दर्शन एकही वेळा. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाचे, तो हा उतरील पार भवदुस्तरण दित. म्हणून देखोन या तुझ्या रूपाचा आकार, उभा कटीकर ठेवून या विठोबार. जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई. पांडुरंगाला पाहिलं तेने माझ्या चित्ता झाले समाधान. इथं पांडुरंगाच्या अंतर्भावामध्ये भगवान दत्तात्रय घ्या. हे बघा, जर एखाद्या दिवशी आपल्याला खेद वाटला, मनाला औदासीन्य प्राप्त झालं ना, तर भगवान दत्तात्रयांच्या जवळ येऊन बसा. नाही समाधान मिळत तर आपल्याला येऊन विचारा महाराज. इथं सर्वांगीण समाधान आहे. झाले समाधान तुझे देखील चर. एक सांगू, मी सांगितलं इथे, त्याच्यामुळं काही वागविस्तार करायची गरज नाही. पैशाने वस्तू विकत घेता येतात राजा, वस्तू समाधानी विकत घेता येत नाही. स्वर्गाचा राजा इंद्र जरी झाला ना, तर संपत्तीच्या जोरावर तो वस्तू विकत घेईल, पण इंद्राला सुद्धा समाधान मिळत नाही. त्या समाधानाकरता संतांचा आशीर्वाद लागतो आणि भगवंताची प्रसन्नता लागते. म्हणून तर श्रीमंत लोक शिर्डीच्या साईबाबाच्या चरणाजवळ लोटांगण घालतात, त्याला सोनं दान करतात, पण त्याच्याकडून समाधानाची अपेक्षा करतात. सोन्याचा भाव किती आहे तरी देवाला सोन्याचा टोप आहे, सोन्याचा मुकुट तयार करतात, कोट्यावधी रुपये खर्च करून. कशा करता? फक्त समाधान द्या. त्या SP कॉलेजले वाक्य मी इथं सांगितलंय, आय वॉज हॅप्पी थाउजंड व्हेन आय वॉज पुअर मन, असं इंग्रजी वाक्य येते. याचा अर्थ काय? एखाद्या वेळेला सुईच्या छिद्रातून अलीकडचा उंट पलीकडे जाईल, पण श्रीमंत्यांनी समाधान एका ठिकाणी नांदत नाही राजा, नांदत नाही. अहो बंगला मस्त सुंदर आहे, कोटीचा आहे, नाव मस्त, त्याला समाधान दिले, पण बंगल्यात नुसत्या कटकटी येत ना, त्याचं काय? बंगल्याचं नाव शांती सदन आणि बायको 14 जानेवारी. आता काय करायचं? नाही होत ते. एक सांगू का, समाधान सोडा. तात्यांचं कीर्तन आहे, तात्यांचं, त्यांचंच वाक्य आहे, तुम्ही त्यांना विचारा, कारण त्यांचं मी ऐकलंय. तात्या नेहमी सांगतात काय, अरे बाजारात जाऊन लाख रुपयाची तुम्ही गादी विकत आणता, लाख, त्याच्यावरची झोप किती पैशांनी विकत आणणार आहे? श्रीमंत माणसाला पैसे भरपूर आहेत, गोळ्या खाऊन झोपा येत नाहीत, त्याला वाट बघावी लागते. आता पूर्वेकडून झोप येईल का, पश्चिमेकडून येईल का, दक्षिणेकडून येईल का, उत्तरेकडून, तो वाटत पाहत राहतो. अरे बाजारात गेल्यानंतर पक्वान्न विकत आणा, पण भूक किती पैशांनी विकत आणायची? श्रीमंत माणसाला चतकुर चपाती जास्त झाली तर अजीर्ण होतं, ॲसिडिटी होते. इथं वारकरी नाश्त्याला 3-3 भाकरी खातोय. कोण श्रीमंत आहे? कधी विचार केला? अहो साखर कारखान्याचा चेअरमन आहे, डॉक्टर सांगता साखर खाऊ नका का, सगळ्या तालुक्याचे तू एकट्यानेच खाल्ली, आता खाऊच नको तू. आता गोड खाऊ नको, आंबट खाऊ नको, तिखट खाऊ नको, तुरड खाऊ नको. डॉक्टर फक्त चेअरमनला माती खाऊ नको एवढं सांगत नाही. काय आग लावायची त्या कारखान्याला? अहो 100 रोज 1000 पोती साखर बाहेर पडते, आणि तो म्हणतो बिगर साखरेताच्या, याला भिकारी नाही म्हणतो काय म्हणावं पुन्हा? श्रीमंती दाखवण्यात नाही,
ती भोगण्यात आरोग्यम धनसंपदा. ते समाधान कुठे माहितीये? तेने सदा चित्ता समाधान. महाराज पांडुरंग कांते दिव्य तेज झळकती रत्न किळ पाकते. ज्या पांडुरंगाला पाहिल्यानंतर कशाची इच्छाच राहत नाही. आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शन गेला अवघा झाला आनंद. म्हणून तेने माझ्या चित्ता झाले समाधान. आता वाटते चरणांना सोडावे. त्याच्या चरणाचा खूप मोठा महिमा आहे. आणि माझी वेळ झालेली. चला पुढे. मुखे गातो गीत वाजवितो टाळी. मंदिरात जाऊन काय करणार आहे? मुखाने भगवंताचं भजन करणार आणि टाळी वाजून भजन करणार आणि नाचणार. नाचत जाऊ द्याच्या गावा रे गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. तुका म्हणे मद तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बापुडे सकळे. तेने माझ्या चित्ता झाले समाधान. वाटते चरण न सोडावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली